काहीच आम्ही फसलेलो आहोत. आम्हाला टर्मिनल भेटत नाही कुठं आहे. आता आम्ही एका छोट्या मुलाची मदत घेतली, त्याने आम्हाला टर्मिनल सांगितलं कुठं आहे. मी तरी यांना बोललो होतो ते साईडला आहे, पण कोण लक्षच नाही देत माझ्याकडं. त्यांना वाटतं मी फिरच नाही. काका काय कसा होता सीएसटीचा प्रवास? ट्रेन मध्ये पहिला प्रवास ते केला ना ट्रेनचा. इथं बघा काही सगळी बघतात माझ्याकडे. बघा या बोललो नाही. अरे मला माहिती आहे, मी बोललो ते स्टेरशी चला. कोण आली का? अरे तू बात करतो आहे भाई. काका आम्हाला मार्गदर्शन करतात. ओके काका, थँक्यू काका, थँक्यू मदत केल्याबद्दल. तर आम्हाला चिच्चानी मदत केली, तरी मी यांना बोललो का स्टेअर वशीत चाला. नाही ऐकत ते, छोटे मुलाचं ऐकतं. मी बरोबर बोललो होतो ना, चिच्ची त्याला जाऊ स्टेअर वशी. आम्ही मी नाही, मी बरोबर सांगितला. चिच्चाने भी अटकाया होता. गाइस हम अटक चुके हैं. सो अभी हम लिफ्ट में है गाइस, और हम ऊपर जाके हमारा टर्मिनल में जाएंगे. एक दिवस बंद है. सो गाईज फायनली आम्ही आमच्या ट्रेनच्या टर्मिनलवर पोहोचलेलो आहोत, स्टेशनवर. आणि आमची गाडी हा आमचा डब्बा आहे. हा बघा, हा काका उभे तो. चलो 12:15 बजे ट्रेन निकलने वाली है. फिर भी हम जल्दी चढतावेले काय घ्यायचं. गाईज वन साइड फोटोशूट चाललेला आहे आमचा, तुम्ही पाहू शकता. फुल एन्जॉयमेंट. आणि ओम एवढा पचाकलाय वरून, एवढा पचाकलाय. फुल एन्जॉयमेंट चालू आहे. झाला आता काहीच शूट करतो, नंतर भेटू. चला बाय. तर गाईस सकाळ झालेली आहे आणि आम्ही उठलेलो आहोत. आणि या ट्रेनचा पाणीच नाही. काही सर्विस आहे थर्ड क्लास. ही बघा गँग सगळी उठलेली आहे. मी पण आताच जस्ट उठलो. आता उठतो, फ्रेश होतो आणि नाश्ता वगैरे करून परत बघा एन्जॉयमेंट करू. भाई पानी खत्म हो गया है. साला पानी का टाइम क्या है ट्रेन का. बघूया. तर काय आता थोडी मोठी घटना झालेली आहे. मी झोपलेलो, जागा नव्हतो म्हणून तुम्हाला दाखवतो. माझ्या बहिणीसोबत हा हालचा झाला, तर तिला विचारूया हा कसा काय तिच्या सोबत झाला. तर आपण इंटरव्ह्यू घेऊया. काय असतं, कसं काय तुमच्यासोबत काय झालं आणि कसं झालं आणि किती वाजता झाला आणि किती वाजता हालचा झाला तुम्ही सांगू शकता. किती वाजता
तुमच्यामध्ये आता तुमचा मत काय आहे? मेजॉरिटी बघूया. काका तुम्ही जागे होते की झोपलेले? तुम्ही काय बघितलं? तुम्ही जे सांगलं आता ते कोण सांगलं की ऍक्टिंग जास्त केली? नाही ना, लागलं तिथे. आतिश तू होतास की नाही त्या हालसाच्या टायमाला? तू बघायला गेलो काय म्हणलं? आणि मी झोपले. बाई झोपत नाही बाई. एक ट्रेन मध्ये अजून एक ब्लॉगर आहे कोणतरी, काय माहिती शोधू. इथे 2 हालचं झालं आणि आपण झोपून राहिलो. पहिला हालसा म्हणजे पाणी गेला आणि दुसरा हालसा म्हणजे पाणीचा विषय खूप आहे इथं. पाणी आला का? आएगा का ना? ठीक कर दी. और इसका क्या? तो सर कमर के नहीं हो जाएगा ना, लगाना पड़ेगा क्योंकि वो आवाज आएगा, स्मेल भी आएगा. वो हेल्पलाइन का नंबर है क्या? साहब है ना, उनसे बोलो क्योंकि आवाज वगैरह तेज आएगा इसमें. जल्दी उतना करो. कंटेंट में कंटेंट. मी बोलून आलो त्यांना, तर असा विषय आहे. खूप गंभीर आहे कारण आम्हाला ही सीट अशी भेटायला आहे की आवाज खूप हा आणि डोळ आहे त्यामुळे थोडा रिस्की पण आहे ना. की आता बघितलं तुम्ही माझ्यासोबत काय झालं किती रिस्की. हे ओव्हर अभी ब्रश वगैरह करके नाश्ता करते. चलो नाश्ता फ्रेश वगैरे झालो आम्ही. मस्त ब्रश वगैरे केला, तोंड वगैरे धावला आणि पाणी नव्हतं तरी आम्ही ऍडजस्ट केला कसं तरी. सकाळचा पहिला नाश्ता म्हणजे आपली तुम्हाला दाखवतो. सकाळचा पहिला नाश्ता म्हणजे आमची चॉकोबेक्स. सकाळचा पहिला उठल्या हा खायलाच लागतो कारण की हा एक टाईपचा प्री वर्कआउट आहे. याच्याशिवाय म्हणजे सकाळच नाही असं समजा. आहे का? हाई नाही मला वाटलं एवढा कोण चेर झाला. तर आता हा नाश्ता सुरुवात करून 2-3 पुशअप मारून मी माझा वर्कआउट संपवेल इथं. नंतर मग पोस्ट वर्कआउटमध्ये तुम्हाला दाखवतो मी काय घेईल. हा पोस्ट वर्कआउटसाठी आहे डार्क फॅन्टॅस्टिक. तो खाल्यानंतर मग माझी दुसरी मील माझी होईल. तर तिसरे मीलसाठी मी बघू आता हे काय देतात ते ॲडजस्ट करून खाईल कारण की बाहेरच घरी नाही. सो बघूया, मी खायला सुरुवात करतो. ते तुम्हाला खाता वेळेला दाखवता नाही येणार कारण की मला लाज वाटतं. श्वेताताई दात दाखव. श्वेताताई ताईने ब्रश केला आहे म्हणून ती ताई पण फ्रेश झाली. सर्व फ्रेश झाले. हे बघा काहीच तुमचे दात दाखवा. हा सेन्सोड आहे. चला खाऊया. फुलाम चोर घेतून त्याच्यात 2-2 जोड्या बनवल्या. जरा हळद तो मुलीशी जाऊन बोलत पोरावी आणि मुली पोराची बोलत करत. मला माहिती नाही. आम्ही तर कसं तरी हाय केला ना मी तरी पण आता मला कमी आलंय. मला तुम्हाला त्याला बाबा यांचं दोघांनी पण एक फेरीला तू एक फेरीला तू.
दोघांची गेम चालू आहे काहीच. हरले का ओळख करायला. घ्या 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 दोघं घ्या. घेता लवकर व्हिडिओ मोठी होतो. तर गाईच कडूताई ओळख करा चाललेली आहे ऍज अ टास्क. हरल्याप्रमाणे तिला जाऊन ओळख करायची आहे कुठल्या तरी मुलाशी. चला नाही 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 कुठलं ते साईडला जायला लागेल. कुठं अरे आगरी बांधव भाई आपलं पत्ते घेतात. नको एक पोरा तर लिंब लवकर पोरा तर लिंब इथं बघ. रामकृष्ण रामकृष्ण अकरा मिनिटाची झाली व्हिडिओ. शॉप नाही ओम भाई चाललाय. श्वेताताईने हार मानली. उठा उठा ठेवू. आता नाही आत्ताचा चालू आत्ताचा कंटिन्यू. तू ऐक थँक्यू. हा झाला बाया थोडा पोरे आहे पोर असती ना आपण मारले झाला काही का जाऊ दे. गाण्यांच्या भेंड्या चालू आहे कंटिन्युअस. 8 वाजता आम्ही ऑर्डर केलेली आहे. जेवण झाल्यावर बघू. आता सगळी गाण्यांच्या भेंड्या चालू आहेत. किती प्लॅनिंग चालू आहे बघा. प्लॅनिंग बघू द्या. प्लॅनिंग बघा बोरीची प्लॅनिंग बघा. आम्ही चौघ काका ओमकार आणि आतिश भाई काही त्यांच्या नाही. आसमा के नीचे काही आमच्या सोबत चिच्चा तुटलेले आहेत. मी स्वतः आलो काका पूर्ण बोलले 4 वर्ड बोलले. तुम्ही आसमां के नीचे हम आज अपने पीछे सारा जहां बसा लेंगे. चला चला ओके काका सांगितलं त्यांना चला चल ओके दुसरा द्या. तेच आशिष आता असे शब्द देतात. आशिष ते मी शब्द देव. मी
शब्द साथी दिला हो? साथी दिलं ना साथी. नाही मी आता दिला तो म्हणजे नाही तू झालाय तेरे बिना भी क्या जीना साथी रे तेरे बिना भी क्या जीना. हे किटली दोन राहील छोट्या गोष्टी आम्ही त्यांच्यावर 4 हट्या धरल्या आम्ही फक्त 2 वाजता तिकडे बघा आतिश तुला बोलशील 2 त्यांचा 4 आपल्यावर 2 हा 2 आहे 2 आहे अरे 2 आहे शब्द द्या शब्द हा चालेल आम्हाला कधी आमच्या ग्रुपमध्ये द्या शब्द द्या हे तिकडे ग्रुपमध्ये काढतात ते आपल्या ग्रुपमध्ये द्या पटापट शब्द द्या चांद छुपा बादल में बोल बोल शर्मा के मेरी जान सीने से लग जा तू गाणी तर प्रिंट आहे गाण्याची वाट लावलेली आहे ओके ओके पूरा ट्रेन का मोहल्ला चेंज कर दिया आपने काय काका देता तुम्ही तुम्ही काय काहीच वन साइड आम्ही जिंकत चाललो वन साइड आम्ही हरलो मान्य केलं आम्ही मान्य आम्ही मान्य करतो हरलो कारण की आम्ही कधी जास्त गाणे ऐकले बोललोच नाही ऐकले पण नाही जास्त करून काय ते आपलं मराठी गाणी वगैरे आहे एकविराचं ऐकू बस तेवढं बाकी कधीच नाही काहीच नाही वन साइड मुलं हरत चालली आणि मुली डाव मारतात कारण की ऍक्च्युली कसा विषय आहे मुलींना काम धंदा नाही गाणी ऐकत असतात दिवस काम धंदा नसल्यावर कसं ते गाणी ऐकत बसतात त्याच्यामुळं वन साइड ते जिंकणार आहे आम्हाला माहिती आहे त्यांना बोलू डेडलिफ्ट मारा डेडलिफ्ट मध्ये या नाही तर स्क्वॉट मध्ये या नाही ना तरी आम्हाला काका आणि काकूनी सपोर्ट दिलाय खूप सपोर्ट करतात त्यावेळी पण वन साइड आम्हाला हेल्प केली आता आम्ही डिसाइड करू काय द्यायचं आहे काय दिलंय छोड अरे परत देतो तुम्ही किती वेळा छोड शब्द दिलाय बघू बाबुल काय बाबुल काय कुछ दिन का ठिकाना आयुष्यात पहिल्यांदा हा सॉन्ग ऐकलाय बाबुल काय बहना कुछ दिन का ठिकाना छोड़ एवढा अरे या आपण बोलू होली गीत घ्या होली गीत घ्या जाऊ बाजारी लोकांच्या नजरा पडतील का तुझ्यावरी पारू करते नकरा चल जाऊ बाजारी चल जाऊ बाजू तयारी घेऊन बाजारी
मी हाय कोली सोनीला डोली मुंबईच्या किनारी मार्केट कोली हंडन डोली चल जाऊ बाजारी पडतीन का तुझ्यावरी पारू नकरा चल जाऊ बाजारी सौची बाजारी लोकांच्या नजरा पडतीन का तुझ्यावरी चला ग पारू करतेस ग नखरा चल जाऊ बाजारी चल ग पारू दामादाची तयारी सचाची टोपली माथ्यावर घेऊन तुझा बाजारी तो चला चला दुसरा घ्या बाबू आता आम्ही शब्द दिलेला आहे बाबू आता हा असा शब्द आहे जो मुलींना जमणारच नाही मला माहिती आहे हा माझा हा नडू आम्ही वन साइड आम्ही नडू मुली टेन्शन मध्ये आल्या बाबू नाही बाबू ना बाबू 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 चलना प्यार से जरा संभलना परत बाबू देव परत बाबू देव विषय संपला आम्हाला काही नाही. बाबूचा दुसरा गाणं बाबू आपल्याजवळ. आम्हाला बाबू पाहिजे प्यार से जरा संभलना बॅकग्राऊंडला नॉईज येते ना तो थोडा इग्नोर करा आजच्या दिवसाचा लास्टचा सॉन्ग आहे कारण की ट्रेनचा प्रवास उद्या सकाळी आमचा संपणार आहे आणि डिस्टर्ब पण नाही करत होतं सगळे झोपलेले आहे तर लास्टचा सॉन्ग आमचा जय महाराष्ट्र असेल तर बघूया चला आजच्या पंक्चर झाल्या हवा हा गाणी झाल्यावर हा ब्लॉग इथेच एंड होणार आहे डे 1चा ट्रेन जर्नीचा ब्लॉग इथेच एंड होणार आता काय बोलाल जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा प्रेमावरचा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तिची मुली गडगडणाऱ्या नवा आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगडे खेळती बहिणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला दिवसाच्या भावाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव जय जगन्नाथ जय जगन्नाथ ब्लॉग
ब्लॉग एंड करणार तो पण आता थोडा थांबायला लागेल. विषय असा आला की पोरांना झोपणं येत बघा. आणि आमचा बच्चू कॉलवा आहे. बच्चू माऊ आहे का? माऊ आहे. तर बघा एवढे जण जागा आहेत. वर्षे तो ताई झोपली. नाईट ताई. आता आम्ही पूर्ण नाईट आऊट ट्रेन मध्ये पोचलो. उद्या पोचू सकाळी. पहिला नाईट आऊट आहे माझा ट्रेन मध्ये असा. नाहीतर चला बघूया रात्रीचं कसं वातावरण आहे. लेट्स गो. काय रात्री खेळ चालेल. हा हा रात्री खेळ चालू आहे बघायला चालू. तू पण ब्लॉगर अस ना? ब्लॉगर नेहरू. लवकर सांग चॅनलचं नाव सांग. नाव सांग ना लवकर. बोल. चॅनलचं नाव सांग. क्रेझी बॉय 949. काय क्रेझी? क्रेझी बॉय 9493. बाईच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट लाईक शेअर कमेंट हाय कर फक्त. हा चलो चला आपण आता फिरूया पूर्ण ट्रेन मध्ये. टाकते म्हणजे उद्या परवा येईल. चलो गाईस. चलो 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 रात्री मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पुरीला. पुरीच्या स्टेशनला. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. फायनली पोचलो 40 तासानंतर. 40 तासानंतर 2 दिवस आम्ही कंटिन्यू ट्रेन मध्ये होतो. आता जाऊन रूम मस्त फ्रेश हो. आणि बघा आम्हाला ट्रेन मध्ये पण चांगली लोक भेटली. त्यावेळी आम्हाला सपोर्ट केला. ते पण बोलली चांगले तुम्ही एन्जॉय वगैरे करता हो. तुम्हाला दाखवतो ते. आणि आमच्या सोबतचे पण छान होते. काकू तुमचा प्रवास कसा होता? एकदम सुंदर भारी भारी. तुम्हाला आमचं गाणे वगैरे आवडले की नाही? छान. आम्ही पण एन्जॉय केलं तुमच्यावर. ते चला चला भेटू पुरीमध्ये. टाइमपास झाला. बरं वाटलं. ब्लॉगर छोटू ब्लॉगर. चला रूमवर जाऊ आणि फ्रेश हो. कृष्णाला पण आम्ही बाय बोलतो. छोटू फ्रेंड भेटला ट्रेनमध्ये. बाय बाय कर. भेटू आपण. चला चलो चलो चले. कोणाची? पुरीच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही फायनली पोहोचलो आहोत. आणि काय वातावरण आहे थंड थंड. आतिश काय मग कसा वाटला? ट्रेनचा प्रवास तर आमचा खूप छान होता. आता जाऊन आम्हाला माणसं मिळाली. हा नेरूल नेरूल साईडची माणसं भेटली. त्याच्यामुळे आम्हाला थोडा म्हणजे एकदम अजूनच मजा करता आली. त्यावेळी पण आम्हाला सपोर्ट. हा गाणी वगैरे बोल. किती गाणी रात्रभर आम्ही गाणी बोललो तरी ते काय नाही बोलले. म्हणून आपली घरची माणसंच आपल्याला सपोर्ट करतील. आपलीच करतील दुसरी कोण करणार. विषय असं झालं आता आम्हाला फक्त रूम शोधायची आहे. रूम भेटली का आम्ही फ्रेश वगैरे होऊन पहिला पूर्ण पुरीचा दर्शन करू. नंतर मग कोणार्क वगैरे बघू. पहिले भुवनेश्वर नंतर पहिले पुरी करतो. मेन मंदिर तिकडचाच आहे. तो झाला का स्वर्ग प्राप्त किया हमने ऐसा समजो.